Hello student, I am Ms. S.M. Pawar. Today's lecture, the career-oriented course, certificate course in human resource management. ओके आपला करियर ओरिएंटेड कोर्स जो आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट इट मीन्स मानवी संसाधनाचे व्यवस्थापन. ओके मानवी संसाधनाचे व्यवस्थापन म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर या सर्टिफिकेट कोर्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी आपल्याला 3 पेपर आहेत. त्या 3 पेपरचा स्टडी ओके 1 बाय 1 आपण करणार आहोत आजच्या लेक्चर्समध्ये. ओके आपण पेपर नंबर फर्स्ट पाहत आहोत. ओके आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. आपल्या पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके आपला पेपर नंबर फर्स्टचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपल्या पेपर नंबर सेकंडचे टायटल आहे ते आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके लक्षात ठेवा की तुम्हाला 3 पेपरचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये पेपर नंबर फर्स्ट आहे तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पेपर नंबर सेकंड तो आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आणि थर्ड पेपर कोणता आहे तर तो आहे प्रॅक्टिकल अँड फील्ड वर्क. ओके आपल्या सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी तुम्हाला 3 पेपरचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये 2 पेपरचा तुम्हाला थिअरोटिकली स्टडी करायचा आहे आणि पेपर नंबर थर्डसाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट करावं लागेल. ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. तर आपला पेपर नंबर फर्स्ट आहे तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला 4 टॉपिकचा स्टडी करायचा आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून हे स्टडी करायचे आपण स्टार्ट केले आहे. तर ते 4 टॉपिक्स कोणकोणते आहेत ते देखील आपण ओके सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेताना तुम्हाला मी त्यांची कोणकोणते टॉपिक्स आहे यांची ओळख करून दिली होती. ओके आपला पहिला टॉपिक आहे तो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यानंतर युनिट नंबर सेकंड आहे तो आहे ह्युमन रिसोर्स कंपेन्सेशन. त्यानंतर या पेपर नंबर फर्स्टमधील युनिट नंबर 3 आहे. ओके थर्ड कोणता आहे तर तो आहे परफॉर्मन्स अप्रायझल. अँड युनिट नंबर 4चे टायटल आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजेच HR पॉलिसी. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर 4 कोणता आहे तो आहे इंडस्ट्रियल रिलेशन HR पॉलिसी. HR मीन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. तर युनिट नंबर 4मध्ये आपल्याला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे तर यामध्ये आपण इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. तर हे इंडस्ट्रियल रिलेशन्स कन्सेप्ट काय आहे त्याचं प्रॉपर मिनिंग त्याचं इंट्रोडक्शन काय आहे त्याचं स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. त्याचबरोबर या इंडस्ट्रियल रिलेशन्समधील 3 ॲक्टर्स इंडस्ट्रियल रिलेशन्समधील महत्त्वाचे असे 3 ॲक्टर्स कोणकोणते आहेत. त्याचबरोबर इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती या 3 ॲक्टर्सचा कशा प्रकारे इफेक्ट होतो ते देखील आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. या युनिट नंबर 4च्या माध्यमातून आपण त्याचा ओव्हरऑल स्टडी करणार आहोत. त्यानंतर या युनिट नंबर 4मधील नेक्स्ट कंटेंट आहे ते आहे इम्पॉर्टन्सी. आता इम्पॉर्टन्सी कशाची तर इंडस्ट्रियल रिलेशन्स कशासाठी मेंटेन केले पाहिजे. ओके त्याचा ह्युमन रिसोर्स पॉलिसीवरती कशा प्रकारे इफेक्ट होतो तर इंडस्ट्रियल रिलेशन्स का मेंटेन केले पाहिजे. ओके त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याचा स्टडी करणार आहोत. त्यानंतर या युनिट नंबर 4मधील कंटेंट आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ज. ओके इंडस्ट्रियल रिलेशन्सचे कोणकोणते ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याची उद्दिष्टे कोणकोणती आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा युनिट नंबर 4मधील लास्ट कंटेंट आहे तो आहे कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. ओके हे कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्समधील काही कंडिशन्स आहेत तर ते कंडिशन्स कोणकोणत्या आहेत ओके त्या अटी कोणकोणत्या आहेत त्याचं स्टडी देखील आपण या युनिट नंबर 4च्या माध्यमातून करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला या युनिट नंबर 4मध्ये या 5 कंटेंट्सचा ओव्हरऑल स्टडी करायचा आहे. तर ते 5 कंटेंट्स कोणते आहेत तर पहिलं आहे इंट्रोडक्शन अँड कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. सेकंड कंटेंट्स आर 3 ॲक्टर्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. थर्ड कंटेंट आहे तो आहे इम्पॉर्टन्सी. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्स अँड लास्ट कंटेंट्स आर
कंडिशन्स फॉर कॉन्जेनियल इंडस्ट्रियल रिलेशन्स. ओके, आजच्या लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर 4 हे स्टार्ट केले आहे. आपल्या युनिट नंबर 4ची टायटल आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. ओके, लिसन अगेन. युनिट नंबर 4चे टायटल आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स ह्युमन रिसोर्स पॉलिसी. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्रियल रिलेशन्स. ओके, इंडस्ट्रियल रिलेशन्स याचं प्रॉपर मिनिंग काय आहे, ओके, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, ती कन्सेप्ट काय आहे ते आता आपण पाहूयात. ओके, आता आपण इंडस्ट्रियल रिलेशन्स हे कन्सेप्ट काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन, ओके, त्याचे प्रॉपर मिनिंग हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, लिसन केअरफुली. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस results in creation of relations between the employee, management and trade union. Okay, listen again. Human resource management practices results in creation of relations between the employees, management and trade unions. Such relations are called industrial रिलेशन्स. तर इंडस्ट्री म्हणजे काय, तर उद्योग. ओके, एखादी उद्योग संस्था. आणि रिलेशन्स म्हणजे संबंध. तर बिझनेस करताना अशा उद्योग संस्थेचा अनेक व्यक्तींशी हा संबंध येत असतो. मग त्या व्यक्तींबरोबर योग्य त्या रीतीने रिलेशन्स मेंटेन करणे आवश्यक आहे. मग असे रिलेशन्स कशा प्रकारे मेंटेन केले पाहिजे. ओके, आणि असे रिलेशन्स कोणाबरोबर असते, तर त्या इंडस्ट्रीमधील जे एम्प्लॉईज आहेत, त्याचबरोबर इंडस्ट्रीमधील जे मॅनेजमेंट आहे, जे व्यवस्थापन आहे आणि जे ट्रेड युनियन आहे यांच्याबरोबर योग्य ते रिलेशन मेंटेन करणे आवश्यक आहे. आणि या इंडस्ट्रीचे, ओके, या उद्योग संस्थेचे या 3 फॅक्टर्स बरोबर, ओके, जे काय एम्प्लॉईज आहेत, मॅनेजमेंट अँड ट्रेड युनियनशी योग्य ते रिलेशन्स असणे, संबंध असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, ओके, या 3 फॅक्टर्स बरोबरच रिलेशन्स असणे आवश्यक आहे. परंतु, ओके, जे अदर्स कंटेंट्स आहेत, अदर कोणकोणते, तर त्या इंडस्ट्रीबरोबर जे अदर पार्टीज आहेत, जे पार्टनर्स आहेत, ज्या काही फायनान्शियल, ओके, संस्था आहेत, ज्यांच्याबरोबर आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स केले जातात, जे त्याचबरोबर मार्केटिंग ट्रान्झॅक्शन्स ज्या लोकांबरोबर केले जातात, तर अशा ऑल पीपल्सबरोबर त्या इंडस्ट्रीचे, ओके, योग्य ते रिलेशन्स असणे आवश्यक आहे. आणि त्याची आवश्यकता त्या इंडस्ट्रीला असते. तर या लोकांबरोबर योग्य ते रिलेशन्स मेंटेन करण्याचे काम हे त्या इंडस्ट्रीला करावे लागते. ओके, जर त्यांच्याबरोबर योग्य ते रिलेशन्स असेल तर ती उद्योग संस्था योग्य प्रकारे रन होऊ शकते, त्यांचा व्यवसाय ते योग्य प्रकारे करू शकते. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये, ओके, काय सांगितलं आहे, तर जे काय एम्प्लॉईज आहेत, मॅनेजमेंट आहे आणि ट्रेड युनियन यांच्याबरोबर रिलेशन्स क्रिएट करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावे लागते. आणि त्यालाच इंडस्ट्रियल रिलेशन्स असे संबोधतात, असे म्हटले जाते. The concept of industrial relations means the relationship between employees and the management in the day-to-day working of the industry. त्या उद्योग संस्थेमध्ये, ओके, डे टू डे वर्किंग केले जाते, जे दररोज काम केले जाते. मग असे काम करीत असताना त्या एम्प्लॉईजचा, त्या मॅनेजमेंटचे, ओके, एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंटचे रिलेशन्स हे योग्य असणे आवश्यक आहे. जर त्या दोघांमध्ये त्यांचे रिलेशन्सच चांगले नसतील, संबंध चांगले नसतील, तर ते एम्प्लॉई त्या मॅनेजमेंटला हेल्प करणार नाही. ओके, ते जे काही मॅनेजमेंट त्यांना ऑर्डर देईल, जे काही काम सांगतील ते योग्य प्रकारे करणार नाही. यामुळे मॅनेजमेंटने देखील, ओके, जे काही व्यवस्थापन आहे, ओके, त्या व्यवस्थापनामध्ये जे सगळे ऑफिसर्सने या एम्प्लॉईशी बरोबर योग्य प्रकारचे रिलेशन्स मेंटेन केले पाहिजे. जर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स,
ओके, जे काही काम केले जाते ते योग्य रीतीने व्हायचे असेल, करायचे असतील, तर या मॅनेजमेंटने त्या एम्प्लॉईजशी योग्य प्रकारे बिहेव केला पाहिजे. त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तर ते समजून घेतले पाहिजे, त्यांना गायडन्स केला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे बिहेव केला पाहिजे, वर्तणूक केले पाहिजे. बट द कॉन्सेप्ट हॅज अ वाईड मिनिंग. तर या इंडस्ट्री रिलेशनचा एवढंच मिनिंग नाही आहे, तर त्याचं एक वाईड मिनिंग आहे. ओके, वेन टेकन इन द वायडर सेन्स, industrial relations is a set of functional interdependency involving historical, economic, social, psychological, demographic, technological, occupational, पॉलिटिकल अँड लिगल व्हेरिएबल्स. तर या वायडर कन्सेप्ट्समध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड आहेत. ओके, वायडर सेन्सनुसार इंडस्ट्रियल रिलेशन्स यांची डेफिनेशन करायची म्हटले तर यामध्ये अनेक फंक्शन्स, ओके, इंटरडिपेंडन्सीचे अनेक फंक्शन्स त्यांचं सेट यामध्ये आहे आणि यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड्स आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत, तर यामध्ये हिस्टॉरिकल, इकॉनॉमिक, सोशियल, सायकोलॉजिकल, डेमोग्राफिक, टेक्नॉलॉजिकल, ऑक्युपेशनल, पॉलिटिकल अँड लिगल व्हेरिएबल्स या सर्वांचा समावेश यामध्ये होत असतो. अकॉर्डिंग टू डेल यॉर्डर, ओके, इंडस्ट्रियल रिलेशन्सची एका ऑथरने डेफिनेशन केली आहे. ओके, मॅनेजरियल थिंकर आहेत, ते आहेत डेल यॉर्डर. यांच्या मते इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय ते आता आपण पाहूयात. तर अकॉर्डिंग टू डेल यॉर्डर, industrial relations is a whole field of relationship that exists because of the necessary collaboration of men and women in the employment process of an industry. ओके, डेल यॉर्डर, ओके, ते काय म्हणतायत की इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे नक्की काय आहे. तर त्यांच्या मते इंडस्ट्रियल रिलेशन्स इज अ होल फील्ड ऑफ रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिकॉज of the necessary collaboration of men and women in the employment process of industry. तर उद्योग संस्था म्हटले की त्या ठिकाणी, ओके, एम्प्लॉय असणार. मग असे एम्प्लॉय हे मेन देखील असू शकतात आणि वुमेन देखील असतात. मग या एम्प्लॉईजबरोबर योग्य त्या रीतीने, ओके, रिलेशन्स मेंटेन करणे आवश्यक आहेत आणि यांच्याबरोबर जे रिलेशन्स असतात त्यांनाच इंडस्ट्रियल रिलेशन्स असे म्हटले जाते. अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यानंतरची दुसरी डेफिनेशन आहे ती आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या मते. ओके, जी लेबर ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल लेवलची, त्यांच्या मते इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय ते समजावून घ्या. की इंडस्ट्रियल रिलेशन्स डील विथ आयदर द रिलेशनशिप बिटवीन द स्टेट अँड एम्प्लॉयर्स अँड वर्कर्स. Organizations are the relation between the occupational organizations themselves. The concept of industrial relations has been extended to denote the relations of the state with employers, workers, and their organizations. This subject therefore includes individual relations and joint consultations between employers and people at their workplace, collective relations between employers and their organizations and trade unions, and the part play by the state in regulating these relations. तर आपण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय त्यांची डेफिनेशन पाहत आहोत. यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की इंडस्ट्रियल रिलेशन्स deal with either the relationship between the state and employees and workers organizations or the relation between the occupational organizations themselves. तर यामध्ये, ओके, हे रिलेशनशिप कोणाबरोबर असते तर स्टेट अँड एम्प्लॉयर्स अँड वर्कर्स बरोबर. ओके, जी ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉयर्स आहेत, जे वर्कर्स आहेत त्यांच्यामधील संबंध किंवा ऑक्युपेशनल ऑर्गनायझेशन्स यांच्यामधील संबंध, त्या दोघांमधील रिलेशन्स म्हणजेच इंडस्ट्रियल रिलेशन्स होय.
तर अशा प्रकारे इंडस्ट्रियल रिलेशन्स ओके ही योग्य प्रकारे असणे आवश्यक आहे. असे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोणासोबत असते तर त्या इंडस्ट्रीमधील जे एम्प्लॉयर्स आहेत, जे मॅनेजमेंट आहे, जे ट्रेड युनियन्स आहे त्यांच्याबरोबर अशा इंडस्ट्रीचे रिलेशन्स असते. तर याचे इव्हॉल्युशन ओके इंडस्ट्रियल रिलेशन्स जे आपल्या इंडियामध्ये इव्हॉल्युशन कधीपासून झाले ते आता आपण पाहणार आहोत. इंडस्ट्रियल रिलेशन्स इन इंडिया प्रायर टू ब्रिटिश राज. ओके लिसन केअरफुली. आपल्या इंडियामध्ये हे इंडस्ट्रियल रिलेशन्स कधीपासून आले, तिचे इव्हॉल्युशन, त्याची क्रांती कधीपासून झाली, उत्क्रांती कधीपासून झाली तर ब्रिटिश राजपासून. ओके प्रायर टू ब्रिटिश राज तेव्हापासून हे इंडस्ट्रियल रिलेशन्स आपल्या इंडियामध्ये आहे. ओके इंडिया वॉज प्रिडॉमिनेंटली अ पेस्टोरल अँड ॲग्रेरियन इकॉनॉमी ड्युरिंग एन्शियंट अँड medieval times. A large number of occupations were carried on by small manufacturers in their cottages. The employer-employee relations were those of master and slave, and later on of those of master and servant. Ancient laws of our country laid emphasis on the promotion and maintenance of peaceful relations between capital and labor. From very early times, craftsmen and workers felt the necessity of being united. The description of unions of workmen in different occupations is found at many places in the Vedic literature and Shastras. During the days of Vikramaditya, there were well organized guilds known as Kula. These guilds work according to their own bylaws for the management of the unions. From the earliest Buddhist literature, it appears that श्रेणी एम ॲट मेकिंग कमर्शियल प्रोग्रेस. तर अशा इंडस्ट्रियल रिलेशन्स आपल्या इंडियामध्ये कधीपासून आहे तर प्रायर टू ब्रिटिश राज. ओके ब्रिटिश राज यायच्या त्याच्या आधीपासून हे इंडस्ट्रियल रिलेशन्स आपल्या इंडियामध्ये आहे. त्यानंतर या इंडस्ट्रियल रिलेशनची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, त्याचे फीचर्स. ओके याचे फीचर्स कोणकोणते आहेत ते आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. ओके इंडस्ट्रियल रिलेशन्स का इम्पॉर्टंट आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर त्याआधी आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे फीचर्स कोणते आहेत ते पाहूया. तर दिस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. फर्स्ट आहे ते आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स आर द आउटकम ऑफ एम्प्लॉयमेंट रिलेशनशिप in an industrial enterprises. ओके इंडस्ट्रियल रिलेशन्स त्याचे फर्स्ट फीचर आहे ते आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स आर दी आउटकम ऑफ एम्प्लॉयमेंट रिलेशनशिप इन ॲन इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस. सेकंड फीचर्स आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स डेव्हलप द स्किल्स अँड मेथड्स ऑफ ॲडजस्टिंग टू अँड कोऑपरेटिंग विथ इच अदर. तर इंडस्ट्रियल रिलेशन्समुळे ओके जे काही स्किल्स आहे, जे काही मेथड्स आहेत ते त्याचबरोबर कोऑपरेटिंग ओके इच अदर बरोबर जे काही एम्प्लॉयर्स आहेत ते एकमेकांना काय करतात की कोऑपरेट करतात आणि त्यांचे जे काही स्किल्स आहेत, जे काही मेथड्स आहेत ते डेव्हलप करण्यासाठी हे इंडस्ट्रियल रिलेशन्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्सचा अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे तो आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स डेव्हलप द स्किल अँड मेथड्स ऑफ ॲडजस्टिंग टू अँड कोऑपरेटिंग विथ इच अदर. जे काही एम्प्लॉयर्स आहेत ते एकमेकांना ओके जर योग्य प्रकारे त्यांच्यामध्ये रिलेशन्स असेल तर ते एकमेकांना कोऑपरेट करतात. त्याचबरोबर जे काही स्किल्स आहेत, जे काही मेथड्स आहेत ते ॲडजस्ट करण्यासाठी देखील हे इंडस्ट्रियल रिलेशन्स ओके हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे तो आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स सिस्टम क्रिएट्स complex rules and regulations to maintain harmonious relations. Okay
This is the most important characteristics of industrial relations. Industrial relation system creates, ओके, ही जी काही इंडस्ट्रियल रिलेशन सिस्टम आहे त्याच्यामुळे जे काही कॉम्प्लेक्स रूल्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत ते मेंटेन करण्यासाठी, ओके, हार्मोनियस रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी हे इंडस्ट्रियल रिलेशन्स अत्यंत इम्पॉर्टंट असे सिस्टम आहे. त्यामुळे जे काही कॉम्प्लेक्स रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते क्रिएट केले जातात आणि हार्मोनियस रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन केले जातात. त्यामुळे ओके इंडस्ट्रियल रिलेशन्स हे योग्य असणे आवश्यक आहे. त्यानंतरचे फीचर आहे ते आहे द गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व्स टू शेप द इंडस्ट्रियल रिलेशन्स थ्रू लॉज, रूल्स, ॲग्रीमेंट्स, अवॉर्ड्स अँड एक्सेट्रा. तर जी काही इंडस्ट्री आहे, जी काही आपली उद्योग संस्था आहे त्याचे जर रिलेशन्स योग्य प्रकारे असेल तर त्यामध्ये ओके जे काही आपले गव्हर्नमेंट आहे त्या इंडस्ट्रीला योग्य प्रकारे शेप देण्यासाठी ओके यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला जातो. ओके यामध्ये जे काही लॉज आहेत, जे रूल्स आहेत, ॲग्रीमेंट्स आणि अवॉर्ड्स यांच्या माध्यमातून त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सला योग्य त्या प्रकारे शेप देण्यासाठी हे गव्हर्नमेंट हे काम करते. ओके जर त्या उद्योग संस्थेमधील जे काही एम्प्लॉईज आहेत, जे मॅनेजमेंट आहे, त्याचबरोबर जे ट्रेड युनियन्स आहे त्यांची आपापसातले जर रिलेशन्स योग्य प्रकारे असतील तर त्या इंडस्ट्रीमध्ये ते योग्य प्रकारे काम करणार आहेत. जर त्यांनी योग्य प्रकारे काम केले तर त्यांना ओके योग्य प्रकारचे अवॉर्ड्स मिळतील. अवॉर्ड्स मिळाल्यामुळे त्या उद्योग संस्थेचे काय होईल, मोठ्या प्रमाणावर तो बिझनेस एक्सपांड होईल आणि त्यामुळे आपल्या इकॉनॉमिकचं देखील काय होईल, ग्रोथ होईल, डेव्हलप होईल. त्यामुळे त्या इंडस्ट्रीमधले रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन होण्यासाठी गव्हर्नमेंट देखील हेल्प करत असते. त्यानंतरचा कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स आर. तर या इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. तर ते इम्पॉर्टंट फॅक्टर्स कोणते आहेत, तर फर्स्ट आहे एम्प्लॉईज अँड देअर ऑर्गनायझेशन. जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी काही संघटना आहे ती आणि त्याचबरोबर त्यामधील एम्प्लॉईज म्हणजे वर्कर्स किंवा कामगार किंवा कर्मचारी. त्यानंतर एम्प्लॉयर अँड दी असोसिएशन अँड दी गव्हर्नमेंट. ओके इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर्स कोणकोणते आहेत, तर एम्प्लॉईज अँड देअर ऑर्गनायझेशन. सेकंड आहे एम्प्लॉयर अँड देअर असोसिएशन. ओके एम्प्लॉईज अँड देअर ऑर्गनायझेशन अँड एम्प्लॉयर अँड देअर असोसिएशन अँड दी गव्हर्नमेंट. तर हे सर्व इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत इंडस्ट्रियल रिलेशन्समधील. तर अशा प्रकारे इंडस्ट्रियल रिलेशनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फीचर्स आहेत. यानंतर आपण ओके या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात किंवा परिणाम करतात ते पाहणार आहोत. ओके दीज आर द मेनी फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग किंवा अफेक्टिंग द इंडस्ट्रियल रिलेशन्स. ओके which factors affecting in industrial relations? The first factor are institutional factors, economic factors, technological factors, social and cultural factors, political factors and government factors. The factors affecting industrial relations. जे काही आपली इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये जे रिलेशन्स आहे ते त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती जे उद्योग संस्था आहे त्यामध्ये जे काही संबंध योग्य प्रकारे मेंटेन करण्यासाठी ही औद्योगिक संस्था अनेक प्रकारचे ओके प्रयत्न करीत असते. मग अशा इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, परिणाम करतात, तर त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स, सायकोलॉजिकल फॅक्टर्स, पॉलिटिकल फॅक्टर्स, एंटरप्राइज रिलेटेड फॅक्टर्स अँड ग्लोबल फॅक्टर्स. तर हे सर्व फॅक्टर्स, हे सर्व घटक या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम करीत असतात. तर आत्ता आपण ओके हे कशा प्रकारे त्याच्यावरती परिणाम करतात ते पाहणार आहोत. ओके फॅक्टर्स ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स. Industrial relations are influenced by various factors: institutional factors, economic factors and technological factors. तर institutional factors कोणकोणते आहेत, तर these factors includes government policy, labor legislation, voluntary codes,
collective agreement, employees codes, employees federations, social institutions like community, caste, joint family, creed, system of beliefs, attitudes of work, system of power, status, etc. तर अशा फॅक्टर्सचा ओके इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. ओके इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स, तर इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्समध्ये अनेक फॅक्टर्स हे समाविष्ट आहेत. त्यामध्ये ओके जे काही गव्हर्मेंट पॉलिसी आहे ओके याचा इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. आणखीन ओके इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्समध्ये आणखीन अनेक फॅक्टर्स इन्क्लूड आहेत. त्यामध्ये लेबर लेजिस्लेशन ओके लेबर लेजिस्लेशन, voluntary codes, collective agreement, employee codes, employers federation, social institutions like community, caste, joint family, creed, system of beliefs, attitudes of work, system of power, status, etc. तर अशा ऑल फॅक्टर्सचा इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यानंतरचा फॅक्टर आहे तो इकॉनॉमिक factors. Okay, these factors include economic organization. Okay, these factors include economic organization like capitalist, communist, mixed, etc. The structure of labor force, demand for and supply of labor force, etc. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स कोणकोणते आहेत तर these factors include mechanization, automation, rationalization, computerization, etc. त्यानंतर सोशल अँड कल्चरल फॅक्टर्स कोणकोणते आहेत तर these factors include population, religion, customs and traditions of people, ethnic groups, cultures of various groups of people, etc. नेक्स्ट आहे पॉलिटिकल फॅक्टर्स. तर पॉलिटिकल फॅक्टर्समध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, कोणकोणते फॅक्टर्स इन्क्लूड आहेत तर यामध्ये सिस्टम इन द कंट्री, पॉलिटिकल पार्टीज अँड देअर आयडियोलॉजीज, देअर ग्रोथ, मोड ऑफ अचिव्हमेंट ऑफ देअर पॉलिसीज, इन्व्हॉल्वमेंट इन ट्रेड युनियन्स, एक्सेट्रा. आणि नेक्स्ट फॅक्टर्स आहेत ते गव्हर्मेंट फॅक्टर्स. तर गव्हर्मेंट फॅक्टर्स कोणकोणते आहेत तर इंडस्ट्रियल पॉलिसी, इकॉनॉमिक पॉलिसी, लेबर पॉलिसी, एक्सपोर्ट पॉलिसी, एक्सेट्रा. तर अशा फॅक्टर्सचा इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. तर आपण ते फॅक्टर्स ओके आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांचा स्टडी करूया. तर फर्स्ट आहे ते इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स. तर इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्समध्ये कोणकोणते फॅक्टर्स समाविष्ट आहे तर यामध्ये स्टेट पॉलिसी ओके स्टेट पॉलिसी, these are the rules that the state goes by which are set by the government of the country. आपल्या कंट्रीमध्ये जे काही गव्हर्मेंट आहे ती अशी स्टेट पॉलिसी ठरवत असते आणि अशा स्टेट पॉलिसीचा या इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्सचा त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती काय होतो परिणाम होतो. त्यानंतरचा ओके इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्समध्ये सेकंड फॅक्टर आहे तो आहे लेबर लॉज. लेबर म्हणजे कोण तर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जे कर्मचारी आहे जो श्रम करत आहेत तर त्याच्या ओके श्रमाविषयी जे काही लॉज आहेत जे काही कायदे आहेत त्यांचा देखील त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. तर दीज आर द लॉज रेग्युलेटिंग लेबर इन इंडिया. आपल्या इंडिया ओके अशी लेबर लॉज काय करते रेग्युलेट करीत असते. लेबर लॉ और एम्प्लॉयमेंट लॉ मेडिएट्स द रिलेशनशिप बिटवीन वर्कर्स, एम्प्लॉयर्स, ट्रेड युनियन्स अँड गव्हर्मेंट. तर या लेबर लॉचा अनेक फॅक्टर्सवरती परिणाम होतो. ओके जे काही एम्प्लॉयमेंट आहेत ओके त्यांचे ओके जे वर्कर्स, एम्प्लॉयर्स, ट्रेड युनियन अँड गव्हर्मेंट यांच्यामध्ये जे रिलेशन्स आहे ते मेंटेन करण्यासाठी ओके या लेबर लॉचा त्याच्यावरती परिणाम होत असतो. त्यानंतरचा फॅक्टर आहे ते व्हॉलंटरी कोड्स. ओके इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स पाहत आहोत आपण. त्यामधील नेक्स्ट फॅक्टर्स आहे तर व्हॉलंटरी कोड्स, स्पेसिफिक स्टँडर्ड्स ऑफ कंडक्ट फॉर an industry including how to deal with the workers and other individuals. Collective bargaining agreement. These agreements allow organized group of workers and management to negotiate wages. Labor unions
ऑल्सो नोन ॲज ट्रेड युनियन्स. जे काही लेबर युनियन आहे त्यालाच ट्रेड युनियन असे देखील संबोधले जाते, या नावाने देखील ओळखले जाते. तर या लेबर युनियनचा ओके या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती कसा परिणाम होतो, तर in an organization whose membership consists of workers and union leaders united to protect and promote their common interest. तर जी काही लेबर युनियन आहे ती जी एम्प्लॉयर्स आहेत त्यांचे कॉमन इंटरेस्ट हे प्रोटेक्ट करण्यासाठी आणि प्रोमोट करण्यासाठी काय करते, काम करते. तर याचा देखील त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यानंतर आहे एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया, ओके, अँड असोसिएशन ऑफ ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन ऑफ इंडस्ट्री अँड वॉज सेटअप विथ द पर्पज ऑफ promoting the interest of employers in the area of industrial relations labor problems. तर ही जी काही एम्प्लॉयर्स फेडरेशन ऑफ इंडिया आहे आपल्या इंडियामध्ये, ओके, एम्प्लॉयर्ससाठी एक फेडरेशन आहे. तर ते फेडरेशन काय काम करते, तर जे काय इंडस्ट्रीमधील ओके जे एम्प्लॉयर्स आहेत तर त्या एम्प्लॉयर्सचे ओके जो काय इंटरेस्ट आहे ओके त्याला कशा प्रकारे काम करायला आवडते, त्याला कोणत्या ठिकाणी काम करायला आवडते, तर त्याचा इंटरेस्ट कशात आहे तर त्याला प्रोमोट करण्यासाठी आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हे लेबर एम्प्लॉयर्स फेडरेशन काम करीत असते. आणि त्याचबरोबर त्या लेबरचे काही प्रॉब्लेम्स आहेत का ते सॉल्व करण्याचं देखील काम करीत असते. मग अशा ओके या फॅक्टर्सचा देखील त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यानंतर इकॉनॉमिक फॅक्टर्स, ओके, इकॉनॉमिक फॅक्टर्स कोणकोणते आहेत तर त्या इकॉनॉमिक फोर्सेस आर द फॅक्टर्स दॅट हेल्प टू डिटरमाइन द कॉम्पिटिव्हनेस ऑफ द एन्व्हायरमेंट in which the industry operates. The economic factors include the level of unemployment in an industry, the government changes taking place. तर या इकॉनॉमिक फॅक्टर्समध्ये अनेक फॅक्टर्स इन्क्लूड्स असतात. त्यामध्ये सोशलिस्ट, कॅपिटलिस्ट अँड कम्युनिस्ट टाईप ऑफ ओनरशिप, कंपनी, लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमिक सायकल. तर या फॅक्टर्सचा ओके हे सर्व इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत आणि या इकॉनॉमिक फॅक्टर्सचा त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. मग असा परिणाम हा बॅड किंवा गुड देखील असू शकतो. ओके ते त्यांच्यावरती डिपेंड असते. तर सोशलिस्ट, कॅपिटलिस्ट आणि कम्युनिस्ट टाईप ऑफ ओनरशिप तर या फॅक्टरचा ओके कशा प्रकारे परिणाम होतो तर यामध्ये इन सोशलिस्ट देअर इज पब्लिक अँड प्रायव्हेट ओनरशिप, इन कॅपिटलिस्ट देअर इज प्रायव्हेट ओनरशिप अँड कम्युनिस्ट देअर इज अ पब्लिक ओनरशिप. तर सोशलिस्ट ही एक पब्लिक अँड प्रायव्हेट ओनरशिप आहे. त्याचबरोबर कॅपिटलिस्ट ही प्रायव्हेट ओनरशिप आहे आणि कम्युनिस्ट ही पब्लिक ओनरशिप आहे. तर या ओनरशिपचा प्रायव्हेट अँड पब्लिक ओनरशिपचा त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यानंतर आहे कंपनी, ओके, डोमेस्टिक, MNC आणि गव्हर्नमेंट. ती कंपनी कशा टाईपची आहे, कोणत्या टाईपची आहे याच्यावरून देखील त्यांच्या संबंध जे काही रिलेशन्स आहे त्याच्यावरती हे फॅक्टर्स अफेक्ट करतात. त्यानंतर आहे लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंटची लेवल कशा पद्धतीची आहे ओके त्याचा देखील त्या इंडस्ट्रियलमधील रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. इट मीन्स द पर्सेंटेज ऑफ टोटल वर्कफोर्स हू आर अनएम्प्लॉयड अँड आर लुकिंग फॉर अ पेड जॉब. त्यानंतर इकॉनॉमिक फॅक्टर्समध्ये लास्ट फॅक्टर आहे तो इकॉनॉमिक सायकल. इट ऑल्सो रेफर्स टू ॲज द बिझनेस सायकल. त्या इकॉनॉमिक सायकललाच बिझनेस सायकल असं देखील म्हटले जाते, अशा नावाने देखील रेफर केले जाते. विच इन्क्लूड्स व्हेरियस फेजेस, बूम, स्लो डाऊन, रेसेशन, रिकव्हरी. तर अशा इकॉनॉमिक फॅक्टर्सचा देखील या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यानंतर आहेत सोशल फॅक्टर्स. तर सोशल फॅक्टर्स कोणकोणते आहेत तर इट इन्क्लूड्स आयटम लाईक सोशल ग्रुप्स, caste or joint family, okay, social values and norms. This explain the way in which social process operate in a given society.
त्यानंतर सोशल स्टेटस हाय और लो. सोशल स्टेटस कशा प्रकारचा आहे त्याचा देखील त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होतो. जर सोशल स्टेटस हाय आहे की लो आहे, ओके, त्याचा इफेक्ट त्या रिलेशन्सवरती होत असतो. त्यानंतर इन्फ्लुएन्स द इंडस्ट्रियल रिलेशन्स इन द अर्ली स्टेजेस ऑफ इंडस्ट्रियलायझेशन गेव रेस्ट टू रिलेशनशिप ॲज मास्टर अँड सर्वंट, हॅव्ज अँड हॅव नॉट्स, हाय अँड लो कास्ट. तर अशा सोशल फॅक्टर्सचा देखील त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यानंतर आहे टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स. टेक्नॉलॉजिकल मीन्स तांत्रिक, ओके. तर ते तांत्रिक घटक कोणकोणते आहेत, तर इट इन्क्लूड्स यामध्ये वर्क मेथड्स, टाईप ऑफ टेक्नॉलॉजी यूज, रेट ऑफ टेक्नॉलॉजिकल चेंजेस, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज, ॲबिलिटी टू कोप विथ एमर्जिंग ट्रेंड्स. तर त्या इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारची ओके वर्क मेथड यूज केली जाते, टेक्नॉलॉजी, ओके, त्या टेक्नॉलॉजी कोणत्या प्रकारची आहे, तिथं त्या कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी यूज केली जाते, त्याचा टाईप कोणता आहे, त्याचबरोबर जे काही टेक्नॉलॉजिकल चेंज आहे त्याचा रेट कशा प्रकारे आहे. तर अशा ऑल फॅक्टर्सचा त्या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होतो. The technological factors influence the patterns of industrial relations and have a direct influence on employment status, wages level, collective bargaining process in an organization. तर या टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्सचा ओके डिरेक्टली इफेक्ट हा एम्प्लॉयमेंटच्या स्टेटसवरती, त्याचबरोबर त्यांची जी काही वेज लेवल आहे त्याच्यावरती आणि कलेक्टिव्ह बार्गेनिंग प्रोसेस ओके ऑर्गनायझेशनमधील या फॅक्टर्सवरती डिरेक्टली या टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्सचा परिणाम होत असतो. आणि याच्यावरती डिरेक्टली परिणाम झाल्यामुळे जे काही इंडस्ट्रीमध्ये रिलेशन्स आहेत त्याच्यावरती देखील यांचा परिणाम हा आपोआपच घडून येतो. त्यानंतर आहेत सायकोलॉजिकल फॅक्टर्स, ओके. तर असे मानसशास्त्रीय फॅक्टर्स कोणकोणते आहेत, सायकोलॉजिकल फॅक्टर्स कोणकोणते आहेत, तर सायकोलॉजिकल फॅक्टर्स इन्क्लूड द ओनर्स ॲटिट्यूड, ओके. त्या इंडस्ट्रीचा ओनर कोण आहे, त्याचे ॲटिट्यूड कशा प्रकारचे आहे, त्याचा परिणाम त्या एम्प्लॉयमेंट, मॅनेजमेंट, ट्रेड युनियन्स यांच्यामधील रिलेशन्सवरती होत असतो. त्यानंतर परसेप्शन ऑफ वर्कफोर्स, ओके. जो काही वर्कफोर्स आहे त्याची परसेप्शन कशा प्रकारची आहे, ओके, त्यांची समज, त्यांची आकलनशक्ती कशा प्रकारची आहे याच्या ओके या फॅक्टर्समधून सुद्धा ओके या फॅक्टर्सचा देखील त्यांच्या रिलेशन्सवरती अफेक्ट होत असतो. त्यानंतर वर्कर्स ॲटिट्यूड टुवर्ड्स देअर वर्क अँड देअर लेवल ऑफ प्रोडक्टिव्हिटी. जे काही वर्कर्स आहेत त्या इंडस्ट्रीमधील त्यांची ॲटिट्यूड कशा प्रकारचे आहे, ओके, ते जे काही काम करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांची ॲटिट्यूड कशा प्रकारची आहे आणि त्यामुळे त्यांची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे त्याचा परिणाम त्या प्रोडक्टिव्हिटीच्या लेवलवरती होत असतो. त्यानंतर वर्कर्स मोटिवेशन लेवल, जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्या मोटिवेशनची लेवल कशा प्रकारची आहे याच्यावर ओके याच्यावरून सुद्धा त्या इंडस्ट्री रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. डिससॅटिस्फॅक्शन अँड बर्डन रिझल्टिंग फ्रॉम मॅन मशीन इंटरफेस. The various psychological problems resulting from work have an impact on the worker's job and personal life which directly or indirectly influence industrial relation system of an enterprise. त्यानंतरचे फॅक्टर आहे ते पॉलिटिकल फॅक्टर. ओके, पॉलिटिकल म्हणजे राजकीय फॅक्टर्स, राजकीय घटक. तर यांचा देखील इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. तर या पॉलिटिकल फॅक्टर्समध्ये अनेक फॅक्टर्स इन्क्लूड्स आहेत. तर ते फॅक्टर्स कोणते आहेत, तर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन सिस्टम, ॲटिट्यूड्स ऑफ गव्हर्नमेंट, पॉलिटिकल फिलॉसॉफी. तर या पॉलिटिकल फॅक्टर्समध्ये या 3 फॅक्टर्सचा समावेश होतो. या फॅक्टर्स यामध्ये इन्क्लूड्स असतात. यामध्ये political institutions and system, it is a system that ensures that maintaining of order and rationality in the society. Attitude of government, political philosophy,
मोस्ट ऑफ द ट्रेड युनियन्स आर कंट्रोल्ड बाय पॉलिटिकल पार्टीज. ओके, इंडस्ट्रीमधील जे काही ट्रेड युनियन्स असतात त्यांना कंट्रोल करण्याचे काम हे पॉलिटिकल पार्टीज मोस्टली करीत असतात. सो इंडस्ट्रियल रिलेशन्स आर लार्जली शेप बाय द ग्रॅव्हिटी ऑफ इन्व्हॉल्वमेंट ऑफ पॉलिटिकल पार्टीज इन ट्रेड युनियन ॲक्टिव्हिटीज. ओके, industrial relations are largely shaped by the gravity of involvement of political parties in trade union activities. नेक्स्ट फॅक्टर आहे तो एंटरप्राइज रिलेटेड फॅक्टर. तर एंटरप्राइज रिलेटेड फॅक्टर्समध्ये अनेक फॅक्टर्स इन्क्लूड्स आहेत. यामध्ये ओके it includes the issues like style of management prevailing in the enterprise, organizational culture, which refers to the business environment in which a business is operating, extent of competition, adaptability to change, and various human resource management policies. तर एंटरप्राइज रिलेटेड फॅक्टर्सचा देखील इंडस्ट्रियल रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करण्यासाठी जे काही मॅनेजमेंट आहे, जे काही एम्प्लॉय आहे, जे काही ट्रेड युनियन्स आहे त्यांच्या आपापसातील त्यांच्यामधील जे काही रिलेशन्स आहे मेंटेन करण्यासाठी त्यावरती या फॅक्टर्सचा परिणाम होत असतो आणि त्यामधून त्यांचे रिलेशन्स कशा प्रकारे मेंटेन करू शकतात हे ठरवावे लागते. जर या फॅक्टर्सचा पॉझिटिव्ह इफेक्ट झाला तर त्यांचे रिलेशन्स हे पॉझिटिव्ह असेल, योग्य प्रकारचे असेल, आणि जर या फॅक्टर्सचा निगेटिव्हली इफेक्ट झाला तर त्यांचे रिलेशन्स देखील कसे असेल, निगेटिव्ह असेल. त्यानंतर यामधील लास्ट फॅक्टर आहे तो आहे ग्लोबल फॅक्टर. इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती अनेक फॅक्टर्स काय करतात, परिणाम करतात. त्यामध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर्स, इकॉनॉमिकल फॅक्टर्स, ग्लोबल फॅक्टर्स, एंटरप्राइज रिलेटेड फॅक्टर्स असे बरेच फॅक्टर्सचा इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यामधील आपण ग्लोबल फॅक्टर्स पाहत आहोत. तर ग्लोबल फॅक्टर्समध्ये देखील अनेक व्हरियस इश्यूज इन्क्लूड आर. तर यामध्ये अनेक इश्यूज इन्क्लूड आहेत. तर ते कोणकोणते आहेत, तर इंटरनॅशनल रिलेशन्स. ग्लोबल म्हणजे काय, तर जागतिक लेवलचे जे काही फॅक्टर्स आहेत, जे काही घटक आहेत त्यांचा देखील या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होतो. यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनशिप, ग्लोबल कॉन्फ्लिक्ट्स, इकॉनॉमिक अँड ट्रेडिंग पॉलिसीज, इंटरनॅशनल ट्रेड ॲग्रीमेंट्स अँड रिलेशन्स, international trade agreements and relations, and role of international labor organization. It has a significant role to play in bringing companies, trade unions and government together to bring about improvements to working conditions. तर अशा व्हरियस फॅक्टर्सचा इंडस्ट्रियल रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी या फॅक्टर्सचा परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये इंडस्ट्रीचे रिलेशन्स कोणासोबत असते, तर त्या इंडस्ट्रीमधील जे एम्प्लॉयमेंट आहे, जो काही कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याबरोबर, त्याचबरोबर त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही मॅनेजमेंट आहे, जे ट्रेड युनियन्स आहे त्यांच्याबरोबर या इंडस्ट्रीचे रिलेशन्स असतात. मग असे रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करण्यासाठी त्यामध्ये अनेक पॉलिसीज या राबवल्या जातात. जर त्यांच्यामध्ये योग्य प्रकारचे रिलेशन्स असेल तर त्याचा इफेक्ट हा पॉझिटिव्हली त्या इंडस्ट्रीवरती होत असतो. जर त्या इंडस्ट्रीमधील त्या आपापसात जे मॅनेजमेंट आहे, जे एम्प्लॉयर्स आहेत, जे ट्रेड युनियन्स आहेत त्यांनी योग्य प्रकारे रिलेशन्स मेंटेन केले तर त्या ऑर्गनायझेशनची डेव्हलप होऊ शकते, त्यांचा विकास होऊ शकतो, त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते, त्या ऑर्गनायझेशनचा डेव्हलपमेंट झाल्यामुळे त्या एम्प्लॉयर्सचा देखील काय होऊ शकते, डेव्हलपमेंट होऊ शकते. त्यांनी जर त्या ऑर्गनायझेशनमध्ये योग्य पद्धतीने काम केले तर त्याचा इफेक्ट त्यांच्या सॅलरीवरती होत असतो, त्यांना त्यांची सॅलरी इन्क्रीज होऊ शकते. त्याचबरोबर त्यांचे चांगले रिलेशन्स असतील तर ते मॅनेजमेंटला काय करू शकतात, हेल्प करू शकतात. ते जसे सांगतील तसे त्याप्रमाणे ते ऐकू शकतात. त्याचबरोबर एम्प्लॉयर्सचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ते मॅनेजमेंट करू शकेल. यासाठी ते मॅनेजमेंट, एम्प्लॉयर्स आणि ट्रेड युनियन्स यांचे योग्य प्रकारचे रिलेशन्स त्या इंडस्ट्रीमध्ये असणे आवश्यक आहे. अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि असे रिलेशन्स हे योग्य प्रकारे मेंटेन करण्यासाठी त्या मॅनेजमेंटने अनेक पॉलिसीज त्या इंडस्ट्रीमध्ये राबवल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये इंडस्ट्रियल रिलेशन्स हे कन्सेप्ट काय आहे
त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे फीचर्स आणि या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, कोणकोणते घटक परिणाम करतात ते आपण पाहिले आहे. तर ते फॅक्टर्स कोणकोणते होते, तर असे इकॉनॉमिक फॅक्टर, सायकोलॉजिकल फॅक्टर, त्याचबरोबर पॉलिटिकल फॅक्टर, सोशल फॅक्टर, ओके, एंटरप्राइजेस रिलेटेड फॅक्टर्स. तर अशा अनेक फॅक्टर्सचा अनेक घटकांचा या इंडस्ट्रियल रिलेशन्सवरती परिणाम होत असतो. त्यांचा ओव्हरऑल स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.